दादा अशी माहिती मिळते की धनंजय मुंडे जे आहेत यांनी कराड यांच्या कुटुंबियांची पहाटेच्या वेळेला भेट घेतली. चांगलं काम केलं त्यांनी. बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो, गैरवापर करतो. बेस्ट चांगलं केलं. एक आरोपीला आणि आंदोलनकर्त्या लोकांना जाऊन भेटतो. तुला टाइम नाही मिळाला का? संतोष भैयाचं एवढं कुटुंब उद्ध्वस्त केलं तुझ्या लोकांनी. तुला टाइम नाही मिळाला संतोष भैयाच्या तिकडे जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरायला? तिकडे नाही जाता आलं. एक सुखी संसार चाललेला संतोष भाईचा उद्ध्वस्त केला, राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची. आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ. म्हणजे संशय येणारच ना. आम्हाला संशय लागला याचा हात आहे का काय आता याच्यात, या खुनात. कारण याला काय करायचं? सरमाडा का करमाडा कोण येऊ? सरमाडाला काय गरज एवढ्या प्रॉपर्टीची इतकी? हे पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय. अरे कधी दिसलं नाही ना हे. कोणत्या पिक्चर मध्ये नाही दिसलं, कोणाच्या कॅमेऱ्यात नाही, कोणाच्या खुर्चीवर नाही. राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठे त्याच्यात नाही. हे कशातच दिसलं नाही ना. एकाएकी एवढी प्रॉपर्टी म्हणजे ही याची असूच शकत नाही. ही याच्या नावावर केली गुंडगिरी, याला करायला लावली. सत्याचा गैरवापर यांनी केला, करायला लावला धनंजय मुंडेंनी. आणि याच्या नावावर ठेवली. मेला तर तू मर, गुतला तर तू गुत. ही डाव यांनी साधला ना. आमच्या सुखी संसार चाललेला संतोष भाईचा खून आणि बळी यांनी घेतला. आणि संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर वाऱ्यावर पडले. संकटातून चाललंय ते कुटुंब. याला पैशाचा नाद दिसतोय धनंजय मुंड्याला. यांनी माया जमून ठेवली त्याच्या नावावर. तुझ्या पैशासाठी तुझी जात तुझ्यामुळे बदनाम झाली. आणि आमचं बी चांगलं लेकरू सुखी संसार मोडला. त्यांच्या अन्नात माती कालायचं काम केलं. तुला तळतळाट लागणार त्यांचं. हाय लागणार तुला 100%. कारण ती माय माऊली रडती, लेकर रडते, टाव पडते. ते धनंजय भैया देशमुख वनवन हिंडतय भावाच्या न्यायासाठी. त्याला पोलीस स्टेशन मध्ये धमक्या देतात. त्या धनंजय मुंड्याचं नाव नाही घेतलं आम्ही 25-26 दिवस तोंडावर कसलं. पण धनंजय देशमुखांना धमकी दिली तेव्हापासून आम्ही त्याचं नाव घेतलंय. मला वाटतं त्याच्यात मी न्याय नाही मागायचा. मी जातीवाद केला? फोटोला जोडे मारतात. मी जातीवाद कोणचा केला का? काय संबंध यांचा माझ्या फोटोला जोडे मारायचा? मी संतोष भैयाला गरीबाच्या लेकराला न्याय नाही मागायचा का? तुमच्यासारखं आरोपीच्या बाजूने भरायचं काय? मी हिरूड पाडले का धनंजय मुंड्याच्या टोळीने? आता याचा जातीचा संबंध नाही. आम्ही कधीच वंजाऱ्याला, धनगराला, दलित मुस्लिमाला बोलत नाहीत. पाप तू करणार, ओबीसी उडीतो. ओबीसी अडचणी झालं. ओबीसीत काय संबंध आहे? पाप तू करणार, ओबीसीचं पांघरून घेतो का? पाप करतो आणि ओबीसीचं पांघरून घेतो. सगळे जातपणाला लावली यांनी ह्या धनंजय मुंड्यांनी. टोळी उभा करतो, उठवितो, आंदोलन करायला लावतो. त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं तुझ्या लोकांना थांबव ह्या टोळीला, माझ्या नादाला लागू नको तू. तरी धनंजय देशमुखांना धमकी दिली. कसं काय गप्प बसाल मी? मी गोरगरिबाच्या न्यायासाठी लढायचं नाही? संतोष भाईला न्याय दे म्हणायचं नाही का? मी मराठा आहे, मी मागे सरकत नसतो. न्यायासाठी मी भ्यात नाही कोणाला. गरीबाचे लेकरं मारून टाकता काय तुम्ही? गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतं, मागायचं नाही का? मी जातीवादी समजता का मला? कुठं जातीय तेढ निर्माण केला? जातीय तेढ निर्माण तुम्ही करताय. याच्या फोटो त्याचा आमचा संबंध काय होता त्याच्याशी? तुमच्या कोणत्या माणसाला बोललो होतं का आम्ही? आम्हाला नावं सुद्धा माहित नाही तुमच्या लोकांची. हे कुठल्या शाळा? 4 दिवस जर तुमच्या लेकर शाळेत नाही गेले तुम्हाला वाईट वाटतं? आमच्या आरक्षणामुळे वाटोळं झालंय. आमच्या लेकरासाठी न्याय नाही मागायचा का आम्ही? 8 दिवस तुमचे लेकर जर शाळेत नाही गेले तर तुम्ही म्हणता लेकर शाळेत जात नाहीत. किती वाईट वाटतं तुम्हाला तुमच्या लेकराचं वाटोळं होईल म्हणून? माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं झालं या आरक्षणामुळे. मी मागायचं नाही का न्याय? तुम्हाला 8 दिवस जर लेकर शाळेत गेले तर दम निघाना. आमचं वर्षानुवर्ष लेकरांचं वाटोळं झाले. न्याय मागायचा नाही का? तुम्हाला 8 दिवस दम निघाना. आम्ही कसा दम धरला असेल 50-60 वर्ष विना आरक्षणाचा असून, आमचा हक्काचा असून. जरा तुमच्या लेकरात सुद्धा दुसऱ्याचे लेकर शोधायचं शिका. आणि ह्या धनंजय मुंडेने जी टोळी चालविली ना, ही थांबव. तू खोलात चाललाय, ध्यानात ठेव. तू खोलात चाललाय. गुंडगिरी दहशत पसरवू नको. आम्हाला शंका आणि संशय यायला लागला तोयावर आता. तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणाऱ्याला, पाठ जाऊन भेटतो आंदोलन करणाऱ्याला, तर याचा अर्थ तो आबे हात हे का काय? ह्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली, संशय पण यायला लागला. का आम्ही शंका घेऊन येतो जेव्हा? का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला? आज भरा तिकडे गेला आणि माझ्या विरोधात टोळी उठवतो.
संतोष भाईच्या विरोधात टोळी उठवतो आणि ती गुंड लाभार्थी टोळी हे आंदोलन करती आरोपीला सोडा म्हणून. वा, उद्याच्याला खुन झाल्यावर मारामाऱ्या झाल्यावर आता बाकीच्याने बी आरोपीच्या बाजून मोर्चा काढायचे ना, मग काढायचे ना. अरे सगळ्या जातीत असं होतं, कुणीच बोलत नाही गुंडाच्या बाजूनं. गुंड म्हणते ते असलं जातीचं तरी आपल्या काय घेणं नाही, जात नाही कोणी. तुम्ही गुंडाच्या बाजूने जाताय तुमचं पाप झाकायसाठी. इथून पुढे हीच रूढ होणार. भांडणं झाले, काही खून फिन झाला, आपण आपल्या जातीचे लोक मोर्चा काढणार, द्या आमचा माणूस सोडून, गुंड असला तरी पण. कारण तुम्हीच रूढ पाडली ना आता. तुमचा तो वाद आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ही पद्धत तुमची. तुमचं तेवढंच आयुष्य चाललंय. महे लोक तो या लोकांचा काय समज. हे राज्य तो असलं पाहिजे, असली नियत आणि असले विचार तो हे पाहिजेत. गुंडाच्या टोळ्या सांभाळतो, छेडछाडी करतेत, मारामाऱ्या करतेत, खुन करतेत, जागा बळकीत, जमिनी बळकीत, खंडणी मागतेत. आणि इतक्या दिवशी माया जमून ठेवली ना, ही तोयासाठीची, ही त्याच्यासाठी नाहीची, ही तोयासाठीची आणि तोच असायला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत. 302 मध्ये हे सगळे आले पाहिजेत, मोक्या खाली आले पाहिजेत, मोक्या खाली पण आले पाहिजेत, अंडर ट्रायल पण चालली पाहिजे. आणि यांना मदत करणारे बाकीचे सगळे आरोपी झालेच पाहिजेत, एकही सुटता कामा नाही. खंडणीच्या अगोदर 5-7 दिवस कॉल तपासा, कुणी कुणाला खंडणीला पाठवलंय, खून करायला लावलाय, आणि खून झाल्यावर फरार झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन लावले हे चार्जशीट मध्ये आलंच पाहिजे. तुम्ही म्हणू शकत नाहीत की हे सापडत नाही तर आम्ही शोध घेतला, तर याचा अर्थ असा होतोय की तुम्ही त्याला सोडायला लागलात. यांच्यापेक्षा 10 पट आंदोलन आम्ही उभा करणार.